रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. विष्णू सहस्रनाम वाचण्याचे फायदे. विष्णू सहस्रनाम हे एक प्राचीन स्तोत्र आहे ज्याचा शब्दशः अर्थ भगवान विष्णूंच्या 1000 नावांचा आहे. विष्णू सहस्रनाम हे संस्कृत विज्ञान ऋषी व्यास यांनी लिहिलेल्या महाभारताचा एक भाग आहे. आपल्या परंपरेत प्रामुख्याने 3 देवतांची पूजा केली जाते. ब्रह्मदेवाला विश्वाचा निर्माता म्हणून ओळखले जाते, शिवाला संहारक म्हणून ओळखले जाते आणि भगवान विष्णूला विश्वाचा संचालक मानलं जातं. भगवान विष्णू हे विश्वाचे पालनकर्ता म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांची उपासना केल्याने तुमचे जीवन खूप सोपे आणि सुखी होते. आपले संगोपन करण्याची पूजा केल्याने जीवन जगणे आणि पुढे जाणे खूप सोपे होते अशी श्रद्धा आहे. म्हणून भगवान विष्णूंची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत, ज्यामध्ये विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे सर्वात फलदायी मानलं जातं. असं मानलं जाते की जे विष्णू सहस्रनामाचे नियमित पठण करतात त्यांचे प्रत्येक कार्य पूर्ण होते आणि लाखो दुःख दूर होतात. परंतु विष्णू सहस्रनामाचे पठण करण्याचे अनेक नियम केले आहेत आणि ते ध्यानात ठेवूनच पाठ केला पाहिजे, जेणेकरून भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. विष्णू सहस्रनाम पठणाचे नियम. सूर्योदयाच्या वेळी पठण करा. विष्णू सहस्रनामाचा पाठ तुम्ही तुमच्या सोयीनुसार केव्हाही नियमितपणे करू शकता, परंतु सूर्योदयाच्या वेळी ते वाचणे उत्तम आहे असं मानलं जातं. त्यामुळे घरामध्ये विष्णू सहस्रनामाचे पठण करताना नेहमी घर, शरीर व मनाने सूर्योदयाची वेळ निवडा आणि विष्णूला माता लक्ष्मीचे आवाहन करताना पूर्ण भक्तिभावाने पठण सुरू करा. सूर्योदयाच्या वेळी याचे पठण केल्याने घरातील सर्व सदस्यांवर भगवान विष्णूंची कृपा कायम राहते. कलश स्थापित करून पाठ करा. विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण करताना मंदिरामध्ये किंवा पूजेच्या ठिकाणी जल कलश किंवा पाण्याचा ग्लास ठेवा. असं मानलं जाते की पाण्याचे भांडे ठेवल्याशिवाय पाठ पूर्ण होत नाही. तुम्ही कलशाच्या वर नारळ आणि आंब्याची पाने ठेवा आणि पाठ सुरू करा. विधिवत पूजा करून पठण पूर्ण केल्यानंतर भगवंतांना पिवळा प्रसाद अर्पण करावा. पिवळ्या वस्तूंचा भोग विष्णूंना अतिशय प्रिय आहे. पठणानंतर भगवान विष्णूंची आरती करून विष्णू सहस्रनामाची सांगता करून सर्वांना भोग वाटून घ्यावेत. विष्णू सहस्रनामाचे पठण करताना पिवळे वस्त्र परिधान करावे. असं मानलं जाते की पिवळा रंग भगवान विष्णूंना सर्वात प्रिय आहे. त्यामुळे जेव्हाही घरी विष्णू सहस्रनामाचं पठण कराल तेव्हाही ही गोष्ट ध्यानात ठेवा की त्याचे पठण करताना स्वच्छ पिवळे कपडे घालावे. असं मानलं जातं की पिवळे वस्त्र परिधान करून केलेले विष्णू सहस्रनामाचे पठण खूप फलदायी असते आणि त्या व्यक्तीला विष्णूसह देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. योग्य उच्चारणासह पाठ करावा. जेव्हा तुम्ही विष्णू सहस्रनामाचे पठण करता तेव्हा त्याचा योग्य उच्चार खूप महत्त्वाचा असतो. हा मजकूर संस्कृत भाषेत असल्याने त्याचे पठण करणे थोडे कठीण आहे, परंतु भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी योग्य उच्चारासह पाठ केले पाहिजे. वेळ कमी असल्यास किंवा संस्कृत वाचण्यात काही अडचण असल्यास तुम्ही ते ऐकू शकता. रोज फक्त ऐकल्याने मनाला शांती मिळते. आपले मन आणि शरीर तणावमुक्त ठेवण्यासाठी हे खूप प्रभावी आहे. विष्णू सहस्रनामाचं महत्त्व. विष्णू सहस्रनामात परमेश्वराच्या 1000 नावांचा उल्लेख आहे. त्यातील श्लोक व्यक्तीसाठी खूप प्रभावी आहेत. त्याच्या 1000 नामांचे ध्यान केल्याने माणसाला सर्व पापांपासून मुक्ती मिळते. असं मानलं जातं की जर एखाद्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न जमत नसेल तर विष्णू सहस्रनामाचा पाठ केल्यास नक्कीच फायदा होतो. परिणामी योग्य जीवनसाथी शोधण्यात मदत करतो. त्याचे नियमित पठण केल्याने व्यक्तीच्या मनातील भीती आणि तणाव दूर होते. याचे नियमित पठण केल्याने अनेक आजार बरे होतात. प्रत्येक ग्रह, नक्षत्र त्यांच्या अद्भुत श्लोकाद्वारे नियंत्रित केले जाऊ शकतात. बृहस्पतीचे दुःख दूर करण्यासाठी त्याचे पठण करणे अत्यंत फलदायी आहे. बुधसुद्धा तुम्हाला त्रास देत असेल तर विष्णू सहस्रनामाचा पाठ करणं तुमच्यासाठी योग्य आहे. जर एखाद्या व्यक्तीला बुधाशी संबंधित काही समस्या असतील किंवा गुरुग्रहाशी त्रास होत असेल तर त्याचे नियमित पठण करावे. जर लोकांचा गुरु नीच आहे किंवा राहू सोबत बसला आहे त्यांनी विष्णू सहस्रनामाचा पाठ अवश्य करावा. बृहस्पती कुंडली 6, 7 किंवा 12व्या स्थानी असला तरी देखील त्याचे पठण करणे उचित आहे. नियमित पठण आर्थिक समस्या दूर होते आणि पैसे कमवण्याचा मार्ग मोकळा करते. विष्णू सहस्रनामाचे पठण केल्याने मन शांत राहते. घरामध्ये निसंतान झालेल्या लोकांनी दररोज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. धन्यवाद. हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी. जय माता लक्ष्मी. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय श्रीकृष्ण. धन्यवाद.